दिल्लीतील जंतर मंतर येथे पेपर फुटी विरोधात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासनाने अमानुष लाठीमार केला। या लाठीमारात शेकडो विद्यार्थी गंभीर जखमी झाले। या घटनेच्या तीव्र निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं। या आवाहनानुसार बहुजन पॅंथर सेनेच्या संस्थापक अध्यक्षा माननीय सौ निशाताई गणेश बुचटे या आवाहनानुसार बहुजन पॅंथर सेनेच्या संस्थापक अध्यक्षा माननीय सौ निशाताई गणेश बचोटे आणि वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय नितीन सनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज 23 जुलै रोजी सांगली बंदची हाक देण्यात आली। या आंदोलनाला सांगली जिल्ह्यातील समस्त बहुजन समाज, विविध सामाजिक संघटना, फाउंडेशन आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रचंड पाठिंबा दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन आंदोलनाची सुरुवात झाली। आज सकाळी ठीक 9 वाजता सांगली एसटी स्टँड बस स्थानकासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि मानवंदना देऊन सांगली बंद आंदोलनाची अधिकृत सुरुवात करण्यात आली। मुख्य बाजारपेठा आणि रस्ते कडकडीत बंद। रॅलीद्वारे नागरिकांचे आभार। मानवंदनेनंतर सांगली शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि विविध प्रभागांमधून निषेध रॅली काढण्यात आली। सरकारच्या दडपशाहीचा आणि पोलीस प्रशासनाचा निषेध करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। या आवाहनाला प्रतिसाद देत सांगलीतील व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी आपली प्रतिष्ठानं स्वतःहून बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला। शहरात सर्वत्र कडकडीत बंद पाहायला मिळाला। प्रमुख नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती। या यशस्वी सांगली बंद आंदोलनाचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय नितीन सनवणे, पवन वाघमारे आणि बहुजन पॅंथर सेनेच्या संस्थापक अध्यक्षा माननीय सौ निशाताई गणेश बचोटे यांनी केला। आंदोलनात नीता कांबळे, कुपवाड, प्रकाश नगरमधील शेकडो महिला भगिनी, वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन पॅंथर सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात सांगलीकरांनी दाखवलेली ही एकजूट भविष्यातील लढ्याला मोठी ताकद देणारी ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला। जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, वंचित बहुजन आघाडी व बहुजन पॅंथर सेना, सांगली।